संघाने देखील भरपूर चांगली कामगिरी प्रत्येक स्पर्धेमध्ये केली। यावर्षी खरं तर मोहन भोईरचं कॅप्टन आहे, त्याने बाईक जिंकली दानसर मैदानावरती। दमदार खेळ करत मोहन भोईर आपल्या स्वप्नातील पहिली बाईक त्याने जिंकली दानसरच्या ग्राउंडवरती। त्याचा संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे, त्याला फाईट करेल मैदानावरती संघ आपण पाहतोय कलंबोली। मॅच जशी सुरू होईल तसं कॉमेंट बॉक्समध्ये परिवर्तन होईल आणि पहिल्या सत्रासाठी आवाज ऐकू आपण जगदीश पाटील नारिवली यांचा आणि सेकंड सत्रामध्ये रोशन संते मॅन फ्रॉम गारिवली याचा आवाज तुम्ही ऐकाल। मनोजदादा पाटील आपलं स्वागत आहे या व्यासपीठावरती। हॅलो, उपस्थितांचं करूया स्वागत। आपण ग्रामस्थ मंडळ टोंडरे आयोजित माननीय श्री हरेशदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये आहोत आणि खरं तर पहिला सामना आजच्या या रजनीमधला श्याम भालेकर साहेबांचं आगमन या ठिकाणी झाले, त्यांचा सन्मान केला जाईल। साहेब या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला शुभ सन्मान केला जाईल आज या ठिकाणी। हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक चेक चेक। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहा मिळतोय चौकाराने आगाज करत असताना टीम कलंबोली संघाची सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी अजयच्या बॅटमधून पहिला दर्जेदार चौकार। बघा तिसरे पंचांची मांग घेतली, तिसरे पंच रिव्ह्यू घेतलेला आहे। यस, शिवकृपा क्रिकेट संघाचे कॅप्टन प्रवीण काटे या। नो बॉल पंचांचा इशारा आलाय। तिसरे पंच सचिन कडू यांनी इशारा दिलाय, हाईट फॅक्टर जास्त होता त्यामुळे नो बॉल करण्यात आलेला आहे। धावसंख्या आपण पाहिली, स्कोरवरती धावा लागलेत 5 धावा। सामना आपण पाहतो दोन संघांमध्ये, पहिला बॉल वरती चौकात, त्यानंतर नो बॉल आला, एक अतिरिक्त रन्स आली। मोहन भोईर जो पहिले षटक फेकतोय पॉवर सर्कल मध्ये, सेकंडला अजय तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये। दमदार लढत दोन संघांमध्ये, एफ ग्रुप मधून ही लढत आहे। बॉल चांगला आहे यावेळेस, मात्र एक सिंग मिळाली। यानंतर ई ग्रुप मधून पहिला सामना होणार आहे बघा, टीम तिरंगा 11 शुक्रबा नागझरी संघ आणि त्याला फाईट करेल दहीसर कुंदनचा संघ आहे। दोन्ही संघ आपण आले असं तर या ठिकाणी नोंद करून घ्या, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल। हॅलो चेक, हॅलो चेक चेक, एको कमी करा जरा। हॅलो हॅलो, हॅलो चेक, हॅलो चेक। मध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायची आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही। टीम तुर्बे संघ ओ स्लॉक स्वीप करायचं होतं, लेग बी पॉवर LBW अगदी प्लम मध्ये पकडलाय, फलंदाज बाद, पहिला धक्का कळंबोली संघाला।
आली. ओ पुन्हा एकदा अगदी चांगला चेंडू हलकसा अपील केला, फक्त बॅट पुढे गेली. बॅट कट. पंच सांगत असताना 11 धावा. अद्याप या षटकामध्ये एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चेंडूचा खेळ पर्याप्त पाहायला मिळतो आपल्याला. प्रयत्न केलाय नाही आहे, लाईन भरकटल्यात. वाईड बॉल. वाईडच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव मिळाली. मोहन भोईरला पाहतोय या संघाचा कॅप्टन. पुन्हा एकदा चांगला चेंडू मिड विकेटला खेळून काढला. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे आणि फिल्डर थांबले का? मग चेंडूवरती वेगाने आले आणि जवळ जाऊन थांबले, त्यामुळे येथे 2 धावा प्राप्त झाल्यात कळंबोई संघाला. पहिला एकमेव पॉवर प्लेचा षटकाचा खेळ संपलाय आणि धाबा आहेत त्या कळंबोली संघ बॅटिंग करत असताना 1-14 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दैसर कुंदन भोईरचा संघ आणि त्याला फाईट करेल शिवकृपा नागझरी. आणि दैसर म्हटलं की आमचे साथी समोलचक मित्र सौरभ भोईर, सौरभ पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालं. या पण मंचावरती स्वागत असेल आपलं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा, 2 चौकार आले, 1 विकेट मिळाली. थोडीशी मिसफील सुद्धा पाहायला मिळाली आणि पॉवर प्ले मध्ये चांगल्या धावा कुठल्या गेल्यात. दुसरं षटक राजेश भोईरला पाहतोय आपण. षटक घेऊन आला आपल्या टीमच्या वतीने. स्ट्राईक वरती साई जो एक या धावसंख्येवरती खेळत असताना फुल टॉस. फटका चांगला आहे, फिल्डर आहेत मात्र या अंपायर रिव्ह्यू नो बॉल. पाहिलं जाईल आता चेक करून. अगदी चेंडू कमरेच्या वर होता की खाली हेच पाहिलं जाईल. तिसरे पंच सचिन कडू सर पाहत असताना इट्स नो बॉल. बेस्ट आयडोटी झेल टिपला होता. डीप मध्ये फिल्डर होते. फ्रेडचा बॉल आहे. 16 धावा इथे झाल्यात आता. रीडिंग एज आहे. चेंडू चालाय पाठीमागे. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र नाही आहे. एकेरी धाव मिळत असताना धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहतोय. StarCricket.in च्या माध्यमातून या वाहिनीवरती स्पर्धा कव्हर केली जातोय आणि पहा मिळतो आपल्याला अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट. आणि ते 2 धावा अतिशय छत गतीने एकवटल्या गेल्यात. 19 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. 4 षटकांचा सामना. त्याच्यानंतर लो फुलटॉस हलकसा अपील केलाय. सिलिमी डापला चेंडू येतोय तोपर्यंत लेग बायच च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळत असताना चांगली गोलंदाजी राजेश भोईरला पाहतो. अद्यापपर्यंत नो बॉल आला असलं तरी सुद्धा फक्त 5 धावा त्याने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 20 धावा इथे सुद्धा बनवण्यात आल्या कलंबली संघाच्या बाजूने. नाही आहे, लाईन भरकटलाय. लेग स्टंप. चेंडू जातोय वाईड बॉल. पंच इशारा करत असताना एक अवांतर धाव सुद्धा इथे मिळाली. फुल टॉस पुन्हा एकदा कन्वर्ट करू शकले नाहीये. चांगला चेंडू होता. अगदी बॅटच्या रडारामध्ये खेळायचा होता. लेग बायचा इशारा वन्स अगेन खेळा जातोय. या ओव्हरमध्ये पाहिलं ना राजेश भोईरने पहिल्यांदा नो बॉल फेकला.
त्याच्यानंतर वाईट लेग बायच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. साह्या 4 या धावसंख्येवरती गेलतो. दुसरीकडे अजय 6 बॉलमध्ये 8 धावा त्याने सुद्धा बनवल्यात. आताचा बॉल पटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय, मात्र पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललाय. प्रज्वल होते त्या ठिकाणी आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. चोवीस धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. लो फुलटा चांगला चेंडू बॅटला कन्वर्ट घेऊ शकला नाहीये. चेंडू गेला डॉट. षटक होतोय ते समाप्त. पहिल्या ओव्हर मध्ये जरी धावा आल्या असल्या या ओव्हर मध्ये सुद्धा धावा सातत्याने पाहायला मिळाल्या. या ओव्हर मध्ये जरी नो बॉल आला असला राजेशने मात्र थोडंसं कमबॅक करून दिला आपल्या टीमला. जरी विकेट मिळाली नसली तरी फक्त 8 धावा आणि 2 षटकाचा खेळ संपला. 24 धावा. तर या ठिकाणी नागझरीचे आमचे धनादादा मात्रे या स्वागत आहे धनाबाई या आपण व्यासपीठावरती. आणि आमचे तोंडरे गावाचे शाखा अध्यक्ष सन्माननीय महेंद्र पाटील आयोजक आहेत. या दादा आपण व्यासपीठावरती आपलंही स्वागत आहे. दोन षटकांचा खेळ संपला. 24 धावा लागल्या. तर न्यू बॉलर संकेत पावशेला पाहतोय. तुर्बे संघाच्या बाजूने गोलंदाज पहा मिळतं. अद्यापपर्यंत साया आणि अजय हे 2 फलंदाज मैदानामध्ये खेळ करत असताना तर रितेश सिंग यांचं देखील आगमन झालं. रितेश सिंग या आपण व्यासपीठावरती. आपल्या स्पर्धेच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. रितेश सिंग आपल्याला मनपूर्वक स्वागत आहे. यावं आपण. वाईट बॉलचा इशारा आला इथे सुद्धा. व 25 धावा दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. मात्र या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बऱ्याच धावा अद्यापर्यंत जात असताना पाहिल्या. ऑन साइडला गेल्यात. डीप मध्ये फिल्डर आल्यात. एकच जामेल सेकंडचा कॉल होता मात्र नाही या माघारी परतवलाय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे पण टीम दहिसर कुंदन भोईरचा संघ पाहायला मिळेल आणि त्याच्या विरोधात नागझरी. दुसरे षटक तिसरे षटक मार्गस्थ. ओ चांगला बॉल अगदी एक्झिक्यूट केला. सरळ खेळायचा प्रयत्न. 2 फिल्डर आल्यात मात्र चेंडूने चकमा दिलाय. फिल्डर या ठिकाणी थोडेसे खाली बसले मात्र चेंडू अगदी वरून जात असताना पाहायला मिळाला. शानदार चौकार. 4 धावा ते सुद्धा पहा रिले मध्ये पाहू शकता आपण. अगदी खेळाडू थोडेसे खाली बसले चेंडूवरती. ते चेंडू जसा पडला ना ड्रायव्हर झाला एकदम उंच उडाला. त्यामुळे या 4 धावा. मोठा पडका नाही आहे ते सुद्धा. एकच जामेल. चांगला फिल्डिंग मात्र थ्रो थोडासा स्क्वेअर आलाय. चांगला फिल्डिंग होत असताना संकेत ला पाहतोय. अद्यापर्यंत या ओव्हर मध्ये सुद्धा त्यांनी 7 धावा खर्च केल्या. कलंबली संघ जाऊन पोहोचला 31 या आकड्यावरती. या 2 फलंदाजांनी पार्टनरशिप चांगल्या प्रकारे बनवली आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड बॉलिंग. आता मात्र चांगला चेंडू होता आहे. पाहिला अगोदरच किंवा फलंदाज पुढे येऊन खेळतोय मात्र त्याच्यापेक्षा अगोदर टप्पा फेकला आणि त्यामुळेच बॅटला कनेक्टिंग झालं नाही आहे. डॉट बॉल येते असताना कलंबलीच्या विरोधात तुर्बे संघ असा पहिला सामना गटातून. त्याच्यानंतर रेग्युलर गटाला सुरुवात होईल. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे मात्र नाही आहे. वेगाने विराज आल्या चेंडूवरती. तोपर्यंत एकच जा मिळाली. मागचा एका चौकाराचा औपत वगळला नंतर चांगली गोलंदाजी केली आहे ते सुद्धा संकेतने. अद्यापर्यंत 5 चेंडू फेकल्यात. 8 धावा खर्च करत असताना तो सुद्धा पाहायला मिळाला.
32 या धावसंख्येवरती फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जाईल लॉंगांच्या वरून, शानदार षटकार. पिच बॉल मिळाला, शेवटचा बॉल होता. 5 चेंडू चांगले फेकले होते मगाशी, ती चर्चा होती संकेतची, मात्र त्याने अगदी पुढ्यात फेकला चेंडू. त्याच्यावरती साईने मात्र अगदी मोठा लांब लचक षटकार ठोकला आणि धावसंख्या 38 या आकड्यावरती. पाणी येऊन जा, 12 खेळाडू आपण. तर याच दरम्यान रितेश सिंग यांचं आगमन झालं आणि तोंडरे आमचे शाखा अध्यक्ष महेंद्र दादा पाटील यांचं आगमन झालंय. ह्युमन राईट्स उपाध्यक्ष म्हणून त्यांना म्हणलं जातं. खरं तर येत्या 19 तारखेला मित्र तोंडरे गावात सर्वात मोठी शिवजयंती उत्सव साजरा केला जातोय. सालाबाद प्रमाणे तो उत्सव दरवर्षी असतो. पुढच्या वर्षी तो जवळजवळ 7 दिवसाचा असेल. शिवजयंती उत्सव या संपूर्ण परिसरातला पहिला नंबर 1 खरं तर या ठिकाणी तोंडरे गावामध्ये असतो. येत्या 19 तारखेला चला आता जास्त वेळ घेऊ नका. तो इसी मंच के ऊपर हमारे कमेंटेटर स्टाइलिश कमेंटेटर है सोनू बांगर, इनका आगमन हो चुका है. आने वाले मैच में वो कमेंट्री कर सकते हैं, मराठी में करते हैं, हिंदी में भी करते हैं, चाहे तो थोड़ी थोड़ी तेलुगु में भी करते हो. आपको आज मजा आएगा क्योंकि हमारे कमेंट्री बॉक्स में उनका आवाज रात देर तक सुनेंगे आज. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. प्रज्वल आलाय या चौथ्या ओव्हर मध्ये आणि पहिलाच बॉल डॉट येत असताना मागच्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार आला. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, सरळ केल्यात, लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरकलाय. अति घाई संकटात नाही, काय गरज नव्हती, मात्र घाई केली आणि चेंडू गेला निघून. बाउंड्रीच्या बाहेर धावा मिळतील त्या 4. खेळाडूमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली, एकाग्रता राहिली नाहीये, त्यामुळे ते 4 धावा सुद्धा मिळाल्या. पुन्हा एकदा फटका मारतात, मात्र जवळपास फिल्डर नाहीये, त्यामुळे येथे सुद्धा सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा अगदी वेगाने पूर्ण करत असताना 44 धावा बनवण्यात आल्या. कलंबोलीच्या विरोधात तुर्बे संघ खेळत असताना या 2 पार्टनर फलंदाजाने चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे. साई आणि अजय. 9 मध्ये 17 साईने सुद्धा बनवल्यात, 12 मध्ये 16 अजय खेळतोय. बिग शॉट, मात्र जास्त उंची, लांबी कमी आहे. फिल्डर डाऊन दी बॉल, गुड कॅच, बॅटर बाद. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाले. सन्मान्य गुरुनाथ दादा चौधरी आणि त्याचबरोबर चंद्रकांत दादा चौधरी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र परिवार सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हरित दादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण स्पर्धा पाहतो. खरं तर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2025 पर्वाणी आज उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. दिनेशजी क्षीरसागर साहेब पहा मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर सालाबाद प्रमाणे याही वर्षी त्यांच्या वतीनं खूप मोठं योगदान आलं. सातत्याने या ग्राउंडवरती जेव्हाही स्पर्धा होतात तेव्हा दिनेशजी क्षीरसागर साहेब जास्मिनो कंपनी व्हाईस प्रेसिडेंट यांच्या वतीनं 11,000 रुपयाचं या ठिकाणी
धनादेश आम्हाला लाभलो त्यांचं मनपूर्वक आभार. थँक्यू. जरी दुसऱ्या बॉलवरती चौकार आला असला त्यानंतर 2 आणि त्यानंतर आलेली महत्वपूर्ण ही विकेट. बघा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी भरपूर संख्येने आलेले आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मी विनंती करेन दैसर संघाच्या कॅप्टनला आणि नागझरी संघाच्या कॅप्टनला, शिवकृपा क्रिकेट संघ तिरंगा नागझरी आणि त्याला फाईट करेल दैसर कुंदनचा संघ. कॅप्टन या पण टॉससाठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. तर निश्चित इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. starcricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा पहा मिळतं आणि आमच्या सांबिवली पाड्याचे विभाग प्रमुख सन्माननीय बाळाशेठ पाटील हे सुद्धा सामना पाहतात. त्यांचं करूया आपण स्वागत. शेवटचा बॉल असेल. न्यू बॅटर मैदानामध्ये आला आता सचिन. एकूण धावा पाहिल्या तर 44 धावा आहेत. चौकार आला होता दुसऱ्याच बॉलवरती. असं वाटलं की आता 50च्या पुढे जातोय की काय, मात्र प्रज्वलने चांगलं चेंडू फेकले आणि एका 2 फलंदाजाला बाद सुद्धा केलाय. आताचा बॉल एक स्टंपला होता आणि विकेट हॅट्रिक पहा मिळतं. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 फलंदाजांना बाद केलाय. जर गोलंदाज प्रज्वलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायलाच पाहिजेत. आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक मिळवली प्रज्वलने. शेवटचा ओव्हर ह्याच ग्राउंड वरती प्रज्वलने गतवर्षी सुद्धा मिडल षटक फेकलं होतं. म्हणजे हे ग्राउंड त्याच्यासाठी लकी आहे की काय. आणि आता सुद्धा तसाच कारनामा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर मध्ये 44 धावा आणि 4 विकेट. 4-4-4. चला जाऊया योगेशजी मडवी टॉस बॉक्स मध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टीम दहिसर आणि त्याच्या विरोधात नागझरी संघ. तर या ठिकाणी सन्मान करूया आपण. बघा ज्यांच्या वतीनं नेहमी क्रीडा स्पर्धा कोणती असो या ग्राउंडवरती तर नेहमी त्यांचं खूप मोठं योगदान असं असे जस्मिनो कंपनीचे वाईस प्रेसिडेंट सन्माननीय दिनेशजी क्षीरसागर साहेब उपस्थित आहेत. या दादा आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटची भरपूर त्यांना आवड आहे, सातत्याने क्रीडा स्पर्धेमध्ये उपस्थिती असते आणि त्यांचं सन्मान इथे हरिदादा पाटील यांच्या वतीने करण्यात येते. बघा जस्मिनो कंपनीचे वाईस प्रेसिडेंट सन्माननीय दिनेशजी क्षीरसागर साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाते. तर या ठिकाणी सन्मान केला जातोय दिनेशजी क्षीरसागर साहेबांचा. कॅप्टन बघा दहिसर संघ आणि नागझरी शेवटचा पुकार आहे दोन्ही संघाला. आपण टॉस साठी लगेच उपस्थित राहायचंय, लगेचच. त्यानंतर तुळशीराम पाटील साहेब या. तुळशीराम दादा या, आपला सन्मान केला जाईल. तुळशीराम दादा मंडप डेकोरेशन साठी त्यांनी भरपूर मोठं आम्हाला सहकार्य केलं. खरं तर तुळशीराम दादा आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. दमदार आम्हाला त्यांनी साथ दिली. खरं तर या ग्राउंडवरती स्पर्धा झाली आणि दादांनी भरपूर मोठी मेहनत केली या मंडपसाठी. तुळशीराम दादांचा सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. आणि रितेश सिंग साहेब बघा या ठिकाणी उपस्थित झालेत. रितेश सिंग साहेब या, आपला शुभ असे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आपला. आणि किसन रमाणे सर या, किसन रमाणे सर आपण देखील आपलाही या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. रितेश सिंग यांचा सन्मान केला जात आहे. त्यानंतर या ठिकाणी रमाणे साहेब देखील उपस्थित झाले, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. आयोजकांच्या शुभास्ते तो शुभ सन्मान केला जात आहे. दोन्ही कॅप्टन जर आले असते तर लगेच जॉईन व्हा. बघा दोन्ही कॅप्टन या ठिकाणी टॉस केला जाईल दोन संघांमध्ये. एका बाजूला टीम दहिसर, दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहणार प्रवीण काटेचा संघ.
चला या दिनेश क्षीरसागर साहेब या आपल्या शुभासी इथे टॉस केला जाईल. दोन कॅप्टन मध्ये टॉस केला जाईल. बिग फाईट मॅच होणार आहे या ठिकाणी. एका बाजूला सौरभ पाटील आहेत, आमचे समालोचक आहेत, कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. आणि एका बाजूला आमचे प्रवीण दादा काठे, तिरंगा 11 शिवकृपा नागझरी. यस, टॉस जिंकला नागझरी संघ. कॅप्टन प्रवीण, टॉस जिंकला काय डिसिजन? फील्ड फर्स्ट. समोर दैसर संघ आहे, कुंदनचा संघ आहे, चांगला खेळ करतात. काय सांगशील कितीपर्यंत रोखलं पाहिजे? कमीत कमी 35च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. होते कॅप्टन नागझरीचे. सौरभ, दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊ. सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम तिरंगा 11 शिवकृपा नागझरी टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. सामना चांगला होणार. नाव बॅक टू क्रिकेट. वळूया सेकंड सत्र. आमच्या सोबत जॉईन होतील रोशन संते, मॅन फ्रॉम घारिवली. थँक्यू सो मच योगेश मडवी सर. बॅटची इनर एज आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थाने क्षीरसागर साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. तर या ठिकाणी बघा, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते जनार्दन गोंधली साहेब खेरणेगाव यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती केली आपण व्यासपीठावरती याबा. आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल. हाफ ट्रॅकर हा चेंडू नक्कीच अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची इनर एज लागते आणि चेंडू ट्रॅव्हल होतो शॉर्ट पॉइंटला. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती. 45 धाव बनवायच्या आहेत. 11.25च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवायच्या आहेत गावदेवी तुर्बे या टीमला. आतापर्यंत 250 सिंगल धावा झालेत. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 3 धावा धावफलकावरती आहे. साई अप्रतिम गोलंदाजी करतायत या पहिल्या षटकामध्ये, कारण की हे पॉवर प्लेचे षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय साई. या 20 फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. तुर्बे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. फुल टॉस इनफिल्डच्या वरून, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर षटकार आणि त्यानंतर येतोय हा चौकार शेवटच्या बॉलवरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 32 या मॅच मध्ये आई गावदेवी तुर्बे या टीमला. अठरा चेंडू आणि 32 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये आई गावदेवी तुर्बे या टीमला. पहिल्या षटकामध्ये सुरुवात खूप चांगली केली आहे मोहन भोईर आणि राजेश भोईरने. खास करून राजेश भोईरने एक षटकार एक चौकार लगावलाय. कल्पेश येतोय नवीन गोलंदाज. कंकेश्वर येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. कंकेश्वर पोपेटा येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. कमबॅक करावं लागेल कारण की सुरुवात खूप चांगली केली आहे या मॅच मध्ये आई गावदेवी तुर्बे या संघाने. नक्कीच तुर्बे या टीम समोर 45 धावांचं लक्ष्य आहे. राजेशने फ्लॅंग स्टार्ट करून दिलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे. StarCricket.in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा घरबसल्या आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. फुलर लेनचा चेंडू त्याला ड्राईव्ह करतायत. व्ही शेप मध्ये लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 14.
कंकेश्वरकडे एक्सपिरियन्स आहे, तो एक्सपिरियन्स सिद्ध करावा लागेल, तो अनुभव सिद्ध करावा लागेल या मॅच मध्ये, कारण की सुरुवात खूप चांगली केली आहे आई गावदेवी तुर्बे या टीमने या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक परंतु टीप मध्ये फिल्डर लॉंग ऑनला टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज. राजेशचा खेळ लागतोय, हा पहिला धक्का तुर्बे संघाला. राजेश बॅक टू द पवेलियन. तो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत धबधबा होता आणि पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता. डोळ्यातून वाहणारे अश्रूंना आज मुभा आहे, कारण साहेब तुमच्याच मुळे मराठी माणूस उभा आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. रितेश सिंग आलेत, त्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 2500 रुपयाचं डोनेशन आलं. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यानंतरची होणारी लढत तिरंगा 11 शिवकृपा नागझरी ज्यानं टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला त्याला फाईट करेल दैसर कुंदनचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सेकंड लढत असेल बघा ई ग्रुप मधून. महेश येत आहेत नवीन फलंदाज, तिसऱ्या क्रमांकावरती विकेट मिळवली. मी आधीच म्हटलं तर कंकेश्वरकडे एक्सपिरियन्स आहे. यावीस बिग हिट, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, हा येतोय षटकार. थँक्यू सो मच. 13वा खेळाडू आहे ज्याने षटकाराने खातं खोललं या स्पर्धेमध्ये. खूप चांगली माहिती भावेश पाटील आम्हाला देत आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक आहेत. धावसंख्या आहे 20, 25 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विकेट मिळवली होती कंकेश्वरने, परंतु त्यानंतर येतोय हा षटकार राईट राऊंड विकेटने. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू गॅप मध्ये खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे, डीप मध्ये फिल्डर येतील. काऊ कॉर्नर सीमारेषी लगत, चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 21. 11.25च्या सरासरीने धाव बनवायच्या आहेत प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी गावदेवी तुर्बे या टीमला, आणि ती सरासरी मेंटेन ठेवली जाते या इनिंग मध्ये. चांगली सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. डीप लॉंग ऑन सीमारेषेवरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 22. येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची अजूनही गरज आहे. प्रवीण पवार सर आणि प्रशांत पाटील सर हे दोन ऑफिशियल पंच पाहायला मिळत आहेत, आणि आमचे टीव्ही अंपायर सचिन दादा कडू. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेग सीमारेषेवरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव, आणि पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे गावदेवी तुर्बे या टीमची 23. अर्धा पल्ला पूर्ण केलाय, अजूनही बनवायच्या धावा 22. चेंडू शिल्लक आहेत 12. आहेत 11.00च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे. गावदेवी तुर्बे या टीमला बिग बॅटल आपण पाहतोय.
या दोन टीम मध्ये नक्कीच एक्स्ट्रा हाफ जो आपण वेगळा पोल पाहतोय त्यामधील हा सामना सुरू आहे या दोन नामवंत संघांमध्ये. त्यानंतर आजच्या रात्रीमधील जो रेग्युलर पोल आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत आणि त्यामधील पहिला सामना आहे शिवकृपा क्रिकेट संघ नागझरी या टीमने टॉस जिंकलाय आणि त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दहिसर या टीमला इन्व्हाइट केलेला आहे बॅटिंग करण्यासाठी. प्रत्येक सामना 4 षटकांचा आहे. हॅलो, तर याच दरम्यान आमचे नावालीचे धनाजी दादा भाग्यवंत यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. ओमकार येतोय, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट, डीप मध्ये फिल्डर, चेस भरपूर मोठी आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, कव्हर पॉइंट, सीमा पार, येतोय चौकार. सो मच. शिवसेना म्हणजे काय? शिवसेना म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण म्हणजे शिवसेना. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा येतो. वाईट बॉल, दडपण आहे कारण की पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर दिशेपासून भरकटतायत गोलंदाज ओमकार. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 17 धाव बनवावे लागतील या सामन्यामध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे आणि कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय श्री हरेश शेठ नामदेव पाटील. शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून साहेबांची ओळख आहे. पुन्हा एकदा लाईन खराब आहे आणि येतोय व्हाईट बॉल. आदरणीय प्रवीण पवार सर आहेत मेन पंच आणि स्क्वेअर लेगचे पंच प्रशांत पाटील सर आहेत. हे दोन ऑफिशियल पंच पाहायला मिळत आहेत या सामन्यासाठी. टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से. 11 चेंडू आणि 16 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. अकरा चेंडू आणि 16 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत महेश भोईर आहेत आणि येतोय डॉट बॉल. अर्ली बॅट स्विंग आपण पाहिले. शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न होता आणि आलाय हा डॉट बॉल. डॉट बॉलचं सातत्य ठेवावं लागेल या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी कलंबोली या टीमला, कारण की येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. आतापर्यंत एकच फलंदाज गमावलाय, त्यामुळे इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल कलंबोली या टीमला या सामन्यामध्ये. राईट आर्म वर द विकेटने पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. चेंडूवरती एक धाव झाली पूर्ण. थोडेसे फंबल झाले आणि जिथे एकच धाव होती तिथे मात्र मिळतील. या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 31 31 धावा धावफलकावरती. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. नक्कीच माहिती आहे महेश भोईर आणि फलंदाज मोहन भोईरला इथून आम्ही सिंगल डबलने देखील सामना जिंकू शकतोय, त्यामुळे ते सिंगल डबल वरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करतायत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. कॅप भरपूर मोठी आहे. आउटफील्ड देखील फास्ट पाहायला मिळते. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. प्रणय पोपेटा एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय आणि एकाच ऍक्शन मध्ये ही फेकी केली आहे आणि मिळतील या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. अवघी एकच धाव मिळते आणि ऑन द स्टंप फेकी देखील पाहायला मिळाली. 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. फुलर लंच चेंडू त्याला ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफला. डीप मधून फिल्डर येतील स्क्रीन समोर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मिळते एकच धाव्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 धावा. येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी
12 धावांची गरज आहे. 7-12चं हे समीकरण आणि 7-12ला भरपूर महत्व आहे आणि ते समीकरण आपण पाहतोय या मॅच मध्ये गावदेवी तुर्बे या टीम समोर येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 12 धावांची गरज आहे. काही कमबॅक केलंय या षटकामध्ये गोलंदाज ओमकारने. यावीस लाईन चुकीची आहे हे सांगत असताना पंच आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि मिळते अवांतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 34 जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक. हा चेंडू फार महत्वाचा आहे. कलंबोली या टीमसाठी हा चेंडू फार महत्वाचा आहे. तुर्बे या संघासाठी. ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. क्या बात आहे. चांगले क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेग सीमा रेषेवरती आणि त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. पाणी घेऊन जायचं आहे. विनंती असेल येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 10 धावांची गरज. गावातील डीजे पोपेटा डीजी पोपेटा 40+ चे यांच्या वतीने त्यांच्या टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. डीजी पोपेटा. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 6 चेंडू जिंकण्यासाठी आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 10 धाव बनवायचे आहेत. या सामन्यानंतर नक्कीच आपण रेग्युलर जो हाफ आहे 8 संघांचा त्या सामन्याला सुरुवात करणार आहोत. विनायक पोपेटा येत आहेत गोलंदाजी मार्क वरती आणि विनायक साठी पारितोषिकांचा वर्षाव आपण पाहतोय. नक्कीच झालं या मॅच मध्ये. नक्कीच विनायक पोपेटा यांच्यासाठी ही सुवर्ण संधी. 6 चेंडू आणि 10 धावा डिफेंड केल्या तर नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. देवांश पोपेटा यांच्या माध्यमातून. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत महेश भोईर. ड्राइव्ह करतायत लॉंग ऑनला डीप मध्ये. फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव झाली पूर्ण. थोडेसे पंबल झाले आणि संधी होती दुसरी धाव घेण्याची आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. हॅलो. तर मेघनाथ पाटील यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आदरणीय मेघनाथजी पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आता मात्र पारितोषिकांचा वर्षाव झालाय कलंबोली या टीम वरती, खास करून गोलंदाज विनायक वरती. कारण की जर विनायकने हा सामना जिंकून दिला तर 1000 रुपये आहेत. देवांश पोपेट क्षेत्ररक्षक
आले होते आणि झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ जीवनदान मिळतंय आणि महत्वाच्या मिळत आहेत या 2 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर होते साई मोहितेने हा झेल ड्रॉप केलाय. ज्या साई मोहितेने पहिलं षटक हाताळलं होतं तो साई मोहिते सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे, परंतु चूक झाली आहे आणि झेल ड्रॉप केलाय. आणि महत्वाच्या या 2 धावा मिळत आहेत. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय. महेश भोईर आणि मोहन भोईर ही जोडी आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज जो सलामीला आलाय मोहन ऑन स्ट्राइक. मोहन मध्ये क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण की 3 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 5 धावा बनवायच्या आहेत. लाईन 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 पाहावी लागेल. दडपण आहे, दबाव आहे आणि या दबावामध्ये दिशेपासून भरकटतोय आणि पंचांनी दंडित केलंय. येतोय वाईट बॉल. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील. 3 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. मोहन भोईर ऑन स्ट्राइक. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करता डीप मध्ये साई उपस्थित आहेत. पुन्हा एकदा साईकडून होते चूक आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. 2 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. ज्याप्रमाणे असं म्हटलं जातं प्रत्येक सामना तुम्ही चौकार किंवा षटकार मारून जिंकून देऊ शकत नाहीत. क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल डबल आणि सिंगल डबलला ते देखील प्राधान्य देत आहेत आणि सिंगल डबलच्या साह्याने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 2 चेंडू शिल्लक 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे की हा सामना कोण जिंकेल. प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे की हा सामना कोण जिंकेल. कलंबोली की तुर्बे या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. हे 2 चेंडू सर्व काही सांगून जातील. 2 चेंडू 2 धावा कंपल्सरी बनवावे लागतील. फुल टॉस मिस टायमिंग क्षेत्ररक्षक जज करतायत आणि हा झेल पकडलाय. प्रणय पोपिटाने फलंदाज झाल्या बाद ही गोल्डन विकेट मिळवली आहे आणि आता मात्र या मॅच मध्ये ट्विस्ट. 1 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी कंपल्सरी 2 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना विनंती असेल सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. न्यू बॅट्समन थोडस लवकर या. 1 चेंडू शिल्लक 2 धावांची गरज आहे. दोन्ही संघांसाठी एकच म्हणेन मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसलों से उड़ान होती है. इथून जो संघ चांगला खेळ करेल तो संघ विजय मिळवेल. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावा कंपल्सरी बनवावे लागतील आणि न्यू बॅट्समन येत आहेत संकेत पावशे, अपकमिंग रायझिंग स्टार समालोचक.
संकेत येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी या 2 धावा बनवावे लागतील. मोहनने चूक केली आहे ते सांगत असताना महेश भोईर संकेतला की फुलटॉस चेंडू होता, त्याच्यावरती नक्कीच जरी अलोंग द कार्पेट ते खेळले असते तरी देखील सिंगल किंवा डबल बनवू शकले असते, परंतु हवेमध्ये चेंडू खेळले आणि फलंदाज देखील बाद झालाय. एक चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच, प्रेक्षकांचा हा पैसा वसूल सामना, काटेकी टक्कर. 4थी रात्र आहे आणि 4थ्या रात्रीमधील हा पहिला सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगतोय. डावखुरी हाताचा विस्फोटक फलंदाज संकेत पावशे ऑन स्ट्राइक. विनायकने हा सामना जिंकून दिला तर 1000 रुपये आहेत. देवांश पोपेटा यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी मेघनाथ पाटील यांच्या माध्यमातून देखील 500 रुपये आहेत. आणि ते 500 रुपये कमावले देखील, कारण की एक विकेट मिळवली आहे या षटकामध्ये. सामना स्पीडअप करायचा आहे, सामन्याचं रिदम तोडू नका. पंचांना विनंती असेल नक्कीच तुमच्या भावना देखील आम्ही समजू शकतो. अंतिम चेंडूपर्यंत सामना रंगतोय. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. स्ट्रायकिंगला फलंदाज संकेत. कित्येक सामने जिंकून दिले संकेतने. या परिस्थितीमध्ये गावदेवी तुर्बे टीमला हाही सामना जिंकून देईल का संकेत की विनायक? आणि काय घडलंय या मॅच मध्ये? विनायकने चांगला चेंडू हाताळला होता, बीट केलं होतं बॅट्समनला, परंतु कीपर देखील बीट झाले. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. नशिबाची साथ मिळते. नक्कीच हरीश शेठ, किस्मत भी बहादुर का साथ देती है आणि नशिबाने साथ दिली आहे ती म्हणजेच गावदेवी तुर्बे या टीमची पहिला विजय मिळवलेला आहे. गावदेवी तुर्बे या संघाने अभिनंदन गावदेवी तुर्बे संघाचं. आणि हार्ड लक, टफ लक कलंबोली. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. अंतिम चेंडू शफल झाले होते, त्यानंतर नक्कीच विकेट किपरने काय केलंय हा देखील प्रश्न पडलाय. आज संपूर्ण रात्र त्याला झोप लागणार नाहीये, कारण की जवळजवळ जिंकलेला सामना पराभूत झालेले आहेत कलंबोली संघ. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. थँक्यू रोशन. तर एजरमेंट काही पाहुणे मंचावरती आहे, त्यांचा आपण सन्मान करूया. सन्माननीय गुरुनाथ शेठ चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आयोजक या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय हरेशदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. शिवसेना उपशहर प्रमुख तळोजा यांची नाईटची स्पर्धा पाहता शरद भोईरचं आगमन. स्वागत आहे शरद. आणि त्यांचा मायाची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडतोय. नंतर श्रीमान चंद्रकांत शेठ चौधरी हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. एक चंद्रकांताचा विचार केला तर